जेवण वगैरे झालंय तर आम्ही आता चाललोय गाणगापूरला. गाणगापूरचं दर्शन घेऊन आम्ही जाणार जेजुरीला. बघू आता गाणगापूरला. इथून अर्धा तास रनिंग आहे. जेवायला थांबलो. नमस्कार मंडळी. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. तर आपण आज श्री गुरुदेव दत्त श्री गाणगापूरमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेणार आहोत. मी पण घेणार आहे. तेच दर्शन मी तुम्हाला पण देणार आहे. त्याच्यासाठी एक तुम्हाला काम करायचं आहे, एक लाईक आणि एक कमेंट करायची आहे. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आता आम्ही पोचलेलो कर्नाटकमध्ये. अक्कलकोट ते गाणगापूर हे 70 किलोमीटरचं अंतर आहे. पण जो महाराष्ट्रामधला रस्ता आहे जे कर्नाटक बॉर्डरपर्यंत खूप प्रमाणात खराब आहे. रस्त्याचं काम चालू आहे. कुठे मोठे मोठे खड्डे टाकलेले आहे. त्याच्यामुळे आम्हाला 70 किलोमीटर क्रॉस करायला जवळजवळ 2.5 तास लागले. सो चला आपण जाऊया गाणगापूरला. तर आपण गाणगापूरचं दर्शन झाल्यानंतर तिकडे अजून एक हे आहे संगम म्हणून, तिकडे पण जाणार आहे. मी तुम्हाला ते पण दर्शन दाखवणार आहे कसं काय ते. तर चला. आणि काय होतं माहिती आहे, मी प्रत्येक ठिकाणी मंदिरांचं तुम्हाला व्हिडिओ दर्शन देतो, पण मी आतला शूट करू शकत नाही कारण का प्रत्येक मंदिराचा एक प्रोटोकॉल असतो त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे आपण गाणगापूरमध्ये पोहोचलेलो आहोत मंदिराच्या पाशी श्री गुरुदेव दत्त. तर हा त्यांचा मेन प्रवेशद्वार आहे. इथून आपल्या आतमध्ये जायचं आहे. 500 मीटरवर आहे. हे मार्केट आहे. आम्ही पार्किंग गाडी मागे करून आता आम्ही चाललोय मंदिराच्या दिशेने. मंदिराकडून इथून चालत जावं लागतं. हे मार्केट आहे. प्रत्येक मंदिरामध्ये असंच असतं, मार्केट लागतं. म्हणजे तुम्हाला पूजेसाठी जे साहित्य लागते ते इथे भेटतं तुम्हाला घरी वगैरे नेण्यासाठी. मार्केट हा इथे. तर चला अशा प्रकारे आपण श्री गुरुदेव दत्तांच्या मंदिरापाशी पोहोचलेलो. हा जो तुम्हाला दिसतोय ते हे मंदिराचा कळस नसून हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे. बरेच लोकांना वाटतं की हे मंदिराचा कळस आहे, तर हा कळस नसून हा प्रवेशद्वार आहे. तर हे गाणगापूरमधली श्री गुरुदत्तांचं हे पवित्र स्थान आहे. ते तुम्ही पाहू शकता की जे कसं म्हणजे एकदम छानरित्या प्रत्येक मूर्तीची डिझाईन केलेली आहे. शंकराची मूर्ती आहे, श्री गुरुदेव दत्तांची मूर्ती आहे, श्रीपाद वल्लभांची मूर्ती आहे. हा मेन प्रवेशद्वार आहे. तर आपण आता मेन प्रवेशद्वारासमोर आहे. एंट्री इथून नसून हा एक्झिट गेट आहे. एंट्री तिकडून आहे, त्या साईडने मंदिराच्या डाव्या बाजूने. तर चला आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया. ते बघा इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. वरती जाऊन असे रॅलिंगमधून आपल्याला खाली जायचं आहे. मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा असं वर चढताना प्रत्येक मूर्ती. हे जरा चांगलं नाही, मला थोडं चांगलं नाही वाटलं कारण की लोक इथे थुकतात वगैरे कारण का खाली घाण खूप आहे. हे थोडं विचार केला पाहिजे या गोष्टीबद्दल. तर अशा प्रकारे आलेलो. आज शनिवार आहे. गर्दी खूप आहे कारण काय शनिवार रविवार सुट्टी असल्या त्याच्यामुळे लोक भरपूर येतात, भरपूर प्रमाणामध्ये. त्याच्यामुळे गर्दी तुम्ही पाहू शकता. लाईनमध्ये आता जवळजवळ 20 मिनटं झाले लाईनमध्ये आहे. तसं लाईन कुठे हे साईडला दिसते ना ते मंदिर आहे. जर मला शूट घेता आलं तर मी तुम्हाला दाखवतो मंदिराचा कळस. बाहेर निघालं ते कसं केलं? बाहेर निघालं दत्तगुरु दिवस करते. आवाज देते गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. दिगंबरा 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 दिगंबरा. गुरुदेव बोलते. हा बोला बोला. बाप्पा बोलते, बाप्पा बोलते. ती पण बोलते.
श्रीपाद वल्लभ दिगंबरा वाजव वाजव पाहिजे मला दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर अशा प्रकारे आपण मंदिराच्या मेन गाभाऱ्यापर्यंत आलेलो आहोत. लाईन खूप होती, गर्दी खूप असल्यामुळे. तर हा जो परिसर तुम्ही बघताय, मंदिराचं जे मेन मूर्ती आहे त्याच्या बाहेरचा जो गाभारा असतो त्याच्यामधली हा जो परिसर आहे, इथे लाईनमध्ये गर्दी खूप आहे. इकडे तुम्ही पाहू शकता नरसिंह सरस्वती यांचे फोटो लावलेले आहेत, श्री गुरुदेव दत्तांचं हे आहे. आणि जे पूर्ण मंदिर आहे ना, हे काळ्या दगडापासून बनवलेलं आहे. तुम्ही कर्नाटक कुठे मंदिरही अशीच असतात आणि ह्या दगडामुळे ना थंडावा निर्माण होतो. तुम्ही बघू शकता किती बारीक बारीक म्हणजे काम केलेलं आहे, कोरीव काम. हे जुनं काम आहे. आताच्या मंदिरांना तेवढी शोभा नाही जेवढी पहिल्याच्या मंदिरांना होती. तुम्ही पाहू शकता किती छान वाटतं इथे. ॲक्च्युअलमध्ये काय होतं ना, बाहेर खूप गरमी आहे, पण इथे आल्यावर जो थंडावा आहे ना तो एक वेगळाच आहे. आणि हे जे मंदिर आहे इथे श्री गुरुदेव दत्तांचं पवित्र स्थान म्हणून ओळखलं जाते. इथे श्री गुरुदेव दत्त हे करतात. आणि जे दर्शनाचं जी वाईब आहे ना, इथे जी हे केलं जातं ना, दर्शन घेतल्यावर जी अंगामध्ये जी पॉझिटिव्हिटी येते ना ती वेगळीच आहे. तर दर्शन आपलं झालं आहे. आता आपण इथून या रिलिंगमधून बाहेर जाऊन मेन जिथे त्यांचा समोरून शूट करूया. तर ही जी तुम्हाला दिसते फोटो, ते हे श्री गुरुदेव दत्तांचं आतमध्ये जी मूर्ती आहे ना त्याचाच बाहेर फोटो लावलेला आहे. चला तुम्ही दर्शन घ्या, मी दर्शन घेते, तुम्ही पण दर्शन घ्या. आणि मला ना एक खूप चांगली वाईब येते, एकदम एवढं आतून खुश वाटतंय ना मला की दर्शन झाल्यानंतरपासून की खूप. आणि इथे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जेव्हा पौर्णिमा असते ना तेव्हा खूप हे असतं, इथे खूप गर्दी असते. आणि ज्यांच्या अंगामध्ये वाईट शक्ती वगैरे असते ना, ते बघे जे लोखंडी खांब वगैरे दिसतात तिथे ती लोक असे चढतात, त्यांच्या अंगामध्ये वाईट शक्ती वगैरे असतात, ते इथून मुक्त होऊन इथून लोक जातात घरी, असं बोललं जातं. त्याच्यामुळे दर पौर्णिमेला तर इथला माहोल जरा वेगळा असतो. पाहू शकता इथे हा जो आहे त्यांचा मेन, इथे हे लोखंडी खांब आहेत ना तिथे ती वर चढतात, वेगवेगळे काही करत असतात ते प्रक्रिया. आणि हे जे तुम्ही बघताय ना, हे कवडी बोलतात ना, असे ती कवड्याची माळ वगैरे त्याच्या टाईप ते शंख आहे. ते बाहेर मार्केटला आलो तेव्हा आणि म्हटलं चला खाऊया काय आहे ते. आणि रुद्राक्षाची माळ आहेत. हे ओरिजिनल असतील काय माहिती नाही, पण आहे तिथे ठेवण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि मला एक इंटरेस्टिंग असं दिसलं आहे ना, काय ते तुम्हाला दाखवते. हे जे ब्लॅकवाला आहे मला माहिती, पण ह्याला ना कस्तुरी असं बोललं जातं. पण जी ओरिजिनल कस्तुरी असते ना त्याचा वास असतो ना, तुम्ही 1 किलोमीटरपर्यंत तुम्हाला त्याचा वास येतो. पण हे असं सांगतात की ही ओरिजिनल कस्तुरी आहे, ही ज्या हरणाच्या बेंबीतून काढली जाते, असं हिचं हे आहे. पण हे जे तुम्ही बघताय वास त्याला असा येतोय, पण तो परफ्यूम वगैरे मारून हे केलेलं आहे. ही ओरिजिनल नाही, ओरिजिनल जी असते ना ती वेगळी असते. बघू शकता केवढी मोठी आहे. आणि अशी तुम्ही लिगली हे नाही करू शकत, एवढं तिचं हे आहे. म्हणजे 1 किलोमीटरपर्यंत तिचा वास येतो, एवढं तिचं हे आहे. बघा तुम्ही केवढं मोठं आहे. अशा प्रकारे आपलं दर्शन वगैरे खूप छान झालेलं आहे. तर आम्ही मंदिराकडून निघालो. मंदिराकडून आल्यावर ना तुम्हाला हे जे सर्कल दिसेल तिथून तुम्हाला लेफ्ट घेऊन एका ठिकाणी जायचं, त्याला संगम असं बोललं जातं. संगम म्हणजे ते भीमा नदी आणि भीमा नदीचं संगम स्थान असं बोललं जातं. ते मंदिरापासून काहीतरी 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आम्ही आता चाललो आहे तिकडे. मला पण एक्झॅक्ट माहिती नाही, मी पहिल्यांदा जातो आहे तिकडे. मला सुन्या बोलला म्हणून आम्ही म्हटलं चला जाऊन येऊया, आलो आहे तर आता जाऊन येऊया. तर ही बजरंगबलीची मूर्ती आहे, जय श्रीराम. तर आपण तिकडे जाऊया. मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करण्याचं, काहीतरी मागे पुढे झालं तर कृपया माफ करा मला. तर आपण इकडे आलेलो आहोत आता. हे जो त्यांचा मेन गेट आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे तुम्ही हे बघू शकता प्रवेशद्वार गेट. तर इथे गाडी पार्क करूया, नंतर आपण तिकडे आतमध्ये जाऊया. खूप गर्दी आहे इकडे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा संगम दरबार, जिथे श्री सरस्वती यांचं हे आहे, पवित्र स्थान आहे. इथं बोलतात की जे पारायण वगैरे करतात ना ती लोक इथे येऊन पारायण करतात. हे असे जे टमटम आहेत ना ते गाणगापूरपासून इथेपर्यंत तुम्हाला काहीतरी पैसे असतील त्यांचे, मला पण माहिती नाही. तर चला आपण आता जाऊया, ते पुढे काय आहे पाहूया. असं काय मी पहिल्यांदा आलो आहे. हा रस्ता ना सरळ संगमापाशी जातो. आणि हे जे पारायण वगैरे करतात ना ती लोक इथे येतात आणि हे स्टे करतात.
पाहू शकता त्यांना राहण्याची वगैरे, म्हणजे ते झोपलेत ती माणसं. संगमावर जाऊन तुम्हाला ते व्हायचं असतं, म्हणजे तिथे संगमा पाण्या. तर हे जे आपण आलोय ना, हे ते ठिकाण आहे संगमाच्या निकष. हे जे दिसते ना तुम्हाला, ते नरसी सरस्वतींचं ठिकाण आहे. इथं ते मंदिर बोलू शकत नाही, तिकडे ना एक औदुंबराचं झाड आहे, मी तुम्हाला नंतर दाखवतो. आणि हे जे झाड दिसते ते तुम्हाला पिंपळाचं झाड आहे. हे तुम्हाला जे मनातील इच्छा वगैरे असेल तर तुम्ही इथे बोलून इथे बांधतात असे बरेचसे लोक. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला इथे सांगण्यात आलं आहे की हे जे हे आहे ना ठिकाण, इथं श्री नरसिंह सरस्वतींना स्नान करायचे, म्हणून असं बोललं जातं की जे प्रयागराजचे स्नानाचे पुण्य इथे स्नान केल्याने लाभते, असं ते बोलतात. जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगतो. तर आता आपल्याला आंघोळ करायला एवढं इथे हे नाही आहे, त्याच्यामुळे आपण इथे अंगावर म्हणजे पाय वगैरे थोडे धुवून अंगावर शिंपडूया. जेवढं इथं मेंटेन ठेवलं पाहिजे होतं तेवढं तिथे एवढं हे नाही केलं लोकांनी, खूप अशी घाण वगैरे करून ठेवली आहे. तुम्ही पाहू शकता मी असं प्रॉपर, पण जे मला वाटतं नाही ते खूप हे बघा, तुम्ही बघा किती घाण करून ठेवले लोकांनी. हे आपली पवित्र स्थान आहेत, आपण साफ केली पाहिजे. तुम्ही असं जर घाण केलं तर कसं होणार. बघा तुम्ही किती घाण करून ठेवली. इथे लोक एक पवित्र स्थान म्हणून इथे स्नान करण्यासाठी येतात, आणि आपण जर अशी घाण केली तर ते बोलले की व्हिडिओ वगैरे काढू नका म्हणून. पण ऑब्विसली हे चुकीचं आहे तर मी बोलणार. तुम्ही असं केलं तर कसं चालणार. बघा ते इथे लोक तिकडे आंघोळ करतात आणि आपण असं घाण नका करत जाऊ अशी घाण वगैरे. आणि मी ना अशा विचारांचा व्यक्ती आहे की जे मला जर खरंच पटत असेल तर मी बोलतो, जर मला नाही पटत असेल तर मी तोंडावर बोलतो. पण हे जे चांगलं नाही आहे, कारण की इथे तुम्ही घाण करताय आणि इथे लोक आंघोळ करतात आणि ते पाणी तोंडात घेतात, म्हणजे ह्याच्यामुळे आजार पसरतात ना रे. त्याच्यामुळे तुम्ही इथल्या स्थानिक लोकांनी किंवा इथल्या ट्रस्टीने जे काय असेल त्यांनी ह्याची आढावा घेतला पाहिजे आणि साफसफाई केली पाहिजे. कारण का लोक एका श्रद्धेने येतात इथे आणि तुम्ही अशी काही हे करून ठेवता पवित्र स्थान, त्याच्यामुळे आपलं खूप देवांची हे होते. सो प्लीज काळजी घ्या. तर आपण अशा प्रकारे वरती आलो आहे आणि हे जे तुम्ही झाड पाहताय इथे लोक आपल्या मनातील जी काही श्रद्धा म्हणजे काही इच्छा असतील ते बोलतात आणि या धागा इथे झाडाला बांधतात. हे जे आता आपण जिकडे आलो आहे ना, हे औदुंबरचे वृक्ष आहे, त्याचं पवित्र स्थान आहे ते. हे जे तुम्ही इथे बघताय ना लोक बसलेले आहेत इथे, तर हे गुरुचरित्राचं पारायण करतायत. गुरुचरित्राचा ग्रंथ असतो त्याचं पारायण करतात. आणि जर तुम्हाला, मी खरंच मनापासून सांगतो, मी पण केलं आहे, जर तुम्हाला जर काही ठीक वाटत नसेल का कोणती गोष्ट वगैरे काय, तर तुम्ही एकदा गुरुचरित्राचं पारायण करून बघा. भक्तिभावाने मनापासून करा, तुम्हाला त्याचा अनुभव नक्की येईल. आणि जर दत्तगुरूंची आणि स्वामी समर्थांची जर तुम्ही सेवा करत असाल तर तुम्हाला अशक्य असं काहीच नाही, कारण का शेवटी स्वामींचं हेच आहे, अशक्य असं काहीच नाही. तर हे जे तुम्ही औदुंबराचं झाड दिसतंय ना, त्याच्या भोवती वगैरे ते गणपती बाप्पाची मूर्ती आणि ह्याचं हे आहे नरसिंह सरस्वतींची पादुका आहे. तर असं बोललं जातं की ह्या औदुंबराभोवती तुमचे जे काय असतील म्हणजे मनामधील वाईट विचार बघा, ते याच्या भोवती 11 फेऱ्या किंवा 21 फेऱ्या मारायच्या, म्हणजे तर ते तुमचं पूर्ण करून तुम्ही जाऊ शकता. तर हे तुम्ही बघू शकता इथे पूर्ण व्यवस्थित बसायला वगैरे आहे. तुमचं जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही आणून इथे बसू शकता किंवा इथे असतात अवेलेबल, ते तुम्ही असं बसून तुम्ही पारायण करू शकता. तर मनापासून तुम्हाला एक सांगतो की तुम्ही एकदा इथे या, व्हिजिट द्या. दत्तगुरूंचं हे आहे. फक्त मला एक वाईट वाटलं की जे संगमावरती जे काय मी बघितलं ते मला जरा छान नाही वाटलं, त्याच्याबद्दल मी बोललो. पण तुम्ही इथे या, इथे खूप खरंच छान आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अशा प्रकारे आमचं गाणगापूरचं आणि गाणगापूर आणि इथे संगम म्हणून एक हे आहे, ते तीर्थ जे खाली बघताय तुम्ही संगम आहे. तिकडे एक नंदी आहे, इकडे नावं तुम्हाला विचारून सांगतो. ते संगम दर्शन झालंय. आता इथून आम्ही चाललोय जेजुरीला. आता वाजले आम्हाला 5:30. इथून दर्शन घेऊन जाणार आम्ही. तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो. हे जे तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही धागा वगैरे बांधायचा असेल दाखवतो तुम्हाला. गाणगापूर झाला. आता आम्ही जातोय जेजुरीला. आमचे सुनील शेठ, आमच्या ट्रिपचे स्पॉन्सर, आणि पूर्ण ट्रिप आम्हाला स्पॉन्सर केली आहे. त्यांचा ब्रँड आहे. ब्रँड बोललाय, ब्रँड एक्सपोज नाही करत ते.
ज्या दिवशी करते त्या दिवशी मी त्यांची ॲडव्हर्टाईज नक्की करेन. त्यांचे